तुम्हाला माहिती आहे का, डाळ तांदळाच्या इडलीपेक्षा ना नाचणीच्या पिठाची आणि ज्वारीच्या पिठाची इडली खूप भारी बनते. बनवायला इतकी सोपी आहे आणि खायलाही खूप टेस्टी लागते, छान लागते. जर तुम्ही डाएट करत असाल किंवा तुम्ही शुगर पेशंट असाल, तर ही इडली तुम्ही आवर्जून खायला पाहिजे. आणि मेन म्हणजे ना डाळ तांदूळ भिजवायचंही टेन्शन नाही आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं तर बिलकुल टेन्शन नाहीये. ते एकदम मस्त अशी रात्री भिजायला घालायची आणि सकाळी इडली बनवायची. तर चला इडली कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवते. सगळ्यात आधी काय करायचं, एका वाटीचं आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे. आता इथे एक वाटी घेतली, त्या वाटीने मी 2 वाटी इतकं ज्वारीचं पीठ घेतलंय. ज्वारीचं पीठ आधी चाळणीमध्ये ओतून चाळून घ्यायचं. आता ते चाळलेलं जे बघा तुम्ही, त्याचं जे चाळण निघतं ना, ते टाकून द्यायचं. बिना चाळता बिलकुल पिठाचा वापर करायचा नाहीये. आता ज्वारीचं पीठ चाळून झालं, तर ज्या वाटीने 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं होतं, त्याच वाटीने आपल्याला 3 वाटी इथे नाचणीचं पीठ घ्यायचं आहे. नाचणीचं पीठ 1 वाटी एक्स्ट्रा लागणार आहे आपल्याला. आता तेही आपल्याला चाळून घ्यायचं. तर इथे काही इडलीसाठी मी वेगळं दळून आणलेलं नाहीये. ज्या पिठाच्या आपण भाकरी बनवतो ना, त्याच्याच पिठाची मी इथे इडली बनवत आहे. तर आता सगळं पीठ चाळून झालेलं आहे. एका दुसऱ्या भांड्यामध्ये ओतून घेते, कारण की आपल्याला रात्रभर त्याला भिजत ठेवायचं आहे. तर एका मी इथे पातेल्यामध्ये ओतून घेतलंय. तर पीठ आता दोन्ही पण असे मी चाळून घेतले होते. तर इथे व्यवस्थित मिक्स झालेले नाहीये. हाताने एकदा चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पीठ. आणि मिक्स झाल्याच्या नंतर ज्या वाटीने आपण पिठं घेतली होती, त्या वाटीने आपल्याला 1 वाटी दही लागणार आहे. दही खूप जास्त आंबट आहे, त्यामुळे इथे 1 वाटी घेते. दही कमी आंबट असेल तर 1.5 वाटी दही घ्या. ज्या वाटीने दही घेतलं होतं, त्याच वाटीने 1 वाटी पाणी मी इथे ओतून घेतलंय. म्हणजे 1 वाटी दही आणि 1 वाटी पाणी मी इथे ओतून घेतलेलं आहे. तर आता मिक्स करून बघायचं आणि मग आपल्याला मिक्स करताना जाणवतं की आपल्याला अजून पाण्याची गरज आहे. तर आता इथे दुसरी वाटी मी पाणी ओतत आहे. तर आपल्या 2 वाट्या पाणी झालेलं आहे. पुन्हा एकदा मिक्स करून बघायचं आणि पुन्हा आपल्याला जाणवेल की अजून पाण्याची गरज आहे. तर मी आता तिसरी वाटी इथे पाणी ओतत आहे. तर पूर्ण पीठ भिजवायला ना 1 वाटी दही आणि 3 वाटी मला इथे पाणी लागलेलं आहे. प्रत्येक पिठाला म्हणजे ज्वारी आणि नाचणी प्रत्येक वेळेस वेगवेगळी भेटते. काही धान्याला जास्त पाणी लागतं, तर काही धान्याला कमी पाणी लागतं. आता मला इथे 3 वाटी पाणी लागलेलं आहे, 1 वाटी दही लागलेला आहे. तर आता तुम्हाला भिजवताना किती पाणी लागेल याची आयडिया तुम्हालाच येऊ शकते. पण मी तुम्हाला बॅटर चमच्यानी दाखवते. असं चमच्यानी वरती करून पाहायचं. तर अशा प्रकारे आपलं बॅटर तयार झालं पाहिजे, एवढं याला पाणी घालायचं. तर अशा पद्धतीने आपलं बॅटर एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे. आता याला आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचंय. तुम्हाला जर सकाळी इडली बनवायची असेल तर रात्री भिजत ठेवा. रात्री इडली बनवायची असेल तर सकाळी भिजत ठेवा. तर आता रात्रभर असं भिजत ठेवल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता सकाळी अशा पद्धतीने हे पीठ फुगलेलं नाहीये, पण एकदम परफेक्ट असं हे भिजलंय. याला जाळी छान आलेली आहे. आपण याच्यामध्ये दह्याचा वापर केल्यामुळं जसे आपल्याला इडलीला जरा पीठ आंबूस पाहिजे असतं, तसा याला आंबूसपणा आलेला आहे. तर अशा पद्धतीने आपलं एकदम परफेक्ट बॅटर तयार झाल्याच्या नंतर मी हे मिक्स करताना याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं होतं आणि मीठ घालताना मोबाईलचा म्हणजे व्हिडिओ बंद होता. तर मी इथे चवीप्रमाणे मीठ माझं घालून झालेलं आहे आणि आता इथे आपल्याला इनो घालायचं आहे. तर मी इथे पूर्ण एक इनोचं पॅकेट घालते एवढ्या पिठासाठी. थोडंसं बाजूला ठेवलं आणि त्याच्यानंतर मी पुन्हा इनो टाकलेला होता. तर इथे पूर्ण 1 पॅकेट मी इनोचं घातलेलं आहे आणि म्हणजे प्रत्येकाचं मी बोलली मगाशी की प्रत्येकाचे घरचे धान्य वेगवेगळे असतात. कधी-कधी काय होतं एवढ्या पाण्यामध्ये काहींचं बॅटर घट्ट होतं, तर काहींचं पातळ होतं. तर जर बॅटर पातळ झालं तर बिलकुल घाबरून न जाता त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे रवा घालायचा. म्हणजे रवा एक्स्ट्रा पाणी ॲब्झॉर्ब करतं आणि बॅटर आपलं एकदम व्यवस्थित बनून जातं. तर आता मी बॅटर बाजूला ठेवलं. इडली पात्र घेतलेलं आहे. तर इडली पात्राला तेल लावण्याआधी इडलीच्या कुकरमध्ये पहिलं पाणी ओतून घ्यायचं. म्हणजे पाण्याला तोपर्यंत उकळी येईल, जोपर्यंत आपण इकडे तेल लावतोय. तेलाने छान असं ग्रीस करून घ्यायचं, व्यवस्थित तेल लावायचं, म्हणजे इडली बिलकुल खाली चिपकणार नाही. अशा प्रकारे तेल लावून झालं आणि आता इडलीचं बॅटर आपण प्रत्येक याच्यामध्ये सोडून घ्यायचं व्यवस्थित. ही इडली खायला जेवढी भारी लागते ना, तर बनवायला तर खूप सोपी आहे. पण तुम्ही आठवड्यातून 2दा तरी ही इडली खाऊन बघा. वजन पण कमी व्हायला मदत होईल. जर तुम्ही डाएट करत असाल तर डाएटसाठी एकदम उत्तम हा आहार आहे.
तर अशा पद्धतीने मी इडली बॅटर ओतून घेतलं. आता इकडे पाण्यालाही एकदम चांगली व्यवस्थित उकळी आलेली आहे. पाण्याला उकळी जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत इडली पात्र कुकरमध्ये ठेवायची नाहीत. आता मी इथे फास्ट गॅसवरती 7 मिनिटं गॅस चालू ठेवला आणि 7 मिनिटानंतर बंद केलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता खूप छान अशी इडली तयार झाली आहे. तुम्हाला इडली काढून दाखवते. बिलकुल खाली चिपकली गेली नाहीये आणि इडलीला खूप छान अशी जाळी आलेली आहे. तर अशा पद्धतीने सगळ्याच इडलीला एकदम व्यवस्थित जाळी आली आणि हा कुकर लावून झाल्याच्या नंतर जेवढं आपलं बॅटर आहे तेवढं दुसरा कुकर लावून घ्यायचा. सगळ्या इडल्या अशा पद्धतीने 7 मिनिटं फास्ट गॅसवरती बनवून घ्यायच्या आहेत. तर पहा किती सुंदर अशी जाळी आली आहे. एकदम मस्त डाळ तांदळाच्या इडलीपेक्षाही मस्त अशी ही इडली तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्या अशा इडल्या बनवून झालेल्या आहेत आणि एकदम छान मऊसूत एकदम कापसासारख्या सॉफ्ट झालेल्या आहेत. तर मी आता एक इडली तुम्हाला तोडून दाखवते. आतून एकदम जाळीदार पावासारखी कितीही दाबली तरी पण ती दाबून पुन्हा पावासारखी तेवढीच फुगली जाते. एवढी सुंदर इडली ही तयार झालेली आहे. तुम्ही बरं एकदम कशीही इडली बनवा, बिलकुल ही इडली फसणार नाही आणि एकदम परफेक्ट अशी इडली तयार होईल. कितीही दाबून धरली तरी ही इडली पुन्हा अशी छान अशी फुगते. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. बाय.